नमस्कार मंडळी. जाणी जे यज्ञकर्मच्या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. महालक्ष्मींचं आगमन सगळ्यांच्या घरोघरी झालेलं आहे. आमच्या इथे अमेरिकेत तर महालक्ष्म्यांचं आगमन नसतं, पण त्यानिमित्ताने आम्ही छोटीशी पूजा करतो आणि नैवेद्य तर खास करून करतो. कारण देवाला नैवेद्य अर्पण करणं आपल्या हाताने याच्यातलं जे सुख असतं ते काहीतरी अप्रतिमच असतं आणि असं वर्षातनं एकदा येणारा हा आनंद आपणही घ्यावा याच्यासाठीचा हा खास प्रयत्न असतो. तर आदल्या दिवशीच मी पुरण करायला घेतलेलं आहे, कारण सवाष्ण ब्राह्मण जेवायला बोलवले आहे दुसऱ्या दिवशी एका मैत्रिणीला. तर छानपैकी पुरण आदल्या दिवशी करून ठेवलं की काम थोडंसं सोपं होतं आणि मुख्य म्हणजे पोळ्या खूप छान होतात पुरणाच्या, त्यामुळे पुरण मी आधीच करून ठेवलेलं आहे. तर हे साधारण 4 वाट्या म्हणजे 2 कप इतकं मी हरभऱ्याची डाळ शिजवून घेतली. त्याच्यानंतर त्याला स्ट्रेनरमधनं छान बारीक वाटून घेतलं आहे. याच्यासाठी मिक्सर किंवा पुरणाचं यंत्र वापरायची गरज पडत नाही. छान बारीक होते डाळ. मग त्याला छान गरम करायला अर्थात पुरण शिजायला ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी साधारण 3 वाट्या इतकी साखर घातलेली आहे. साखर गोडीला कमी असल्यामुळे 3 वापरलेली आहे, नाहीतर निम्म प्रमाण पण पुरतं. पुरण थोडं शिजत आलं, कडेनी कोरडं होत आलं की मग आपण याच्यामध्ये वेलची पूड, जायफळ पूड घालायची. मस्त अप्रतिम स्वाद येतो दोन्हीमुळे. आणि पुरण शिजण्याची कोण तर तुम्हाला माहितीच आहे, असा चमचा उभा ठेवायचा की आपलं पुरण जर तो चमचा उभा राहिला तर पुरण शिजलं आहे. ही खास खूण आहे आणि ही सगळ्यांना माहितीच असते. तर असं पुरण शिजवून ठेवलं आहे मी छानपैकी बाजूला. त्यानंतर ह्या मी 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे आणि हे दाखवण्याचं कारण असं आहे की या आमच्या छोट्याशा अंगणातल्या छोट्याशा झाडाच्या मिरच्या आहेत आणि त्याचा नैवेद्यात उपयोग करावा असं मला वाटलं, म्हणून मी हा ठेचा करते आहे हिरव्या मिरचीचा. तर या 4-5 मिरच्या छान धुवून त्याचे तुकडे करून घेतले. कोथिंबीर थोडीशी तुकडे करून तशीच घातलेली आहे मी ओबडधोबड. आणि मग त्याच्यामध्ये जिरं आणि मीठ घातलेलं आहे फक्त, आणि शेंगदाणे घालणार आहे मी. तर असा हा लसूण विरहित मिरचीचा ठेचा पण खूप छान लागतो. याच्यामध्ये जर शेंगदाण्याचं तेल किंवा लिंबाचा रस पिळला आणखी तर आणखीच अप्रतिम याचा स्वाद खुलून येतो. नक्की असा ठेचा करून बघा. ज्वारीची आंबील करण्यासाठी ज्वारी धुवून बारीक करून ठेवलेली आहे. कोहळ्याच्या भाजीला बाकर मसाला केलेला आहे. वड्यांसाठी मी मिरची, आलं, कढीपत्ता असं वाटण करून ठेवलेलं आहे. पंचामृतासाठी चिंचेचा कोळ काढून ठेवला आहे. तर अशी सगळी पूर्वतयारी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी छान सुशुरभूत होऊन देवाची पूजा, त्याच्यानंतर लक्ष्मीला थोडासा अभिषेक असं करून स्वयंपाकाला छान सुरुवात केलेली आहे. तर आंबील आधी सगळ्यात करून घेतली. आमच्याकडे तिखट अशी ताकातली आंबील करतात, अर्थात ज्वारी जी आहे ती बारीक करून मी घेतलेली होती. ती बारीक केलेली ताकात भिजवायची आणि मिरची कढीपत्त्याची छान फोडणी द्यायची. त्याला खोबऱ्याचे तुकडे घालायचे. खूप सुंदर आंबील होते ही. तर याचा पण डिटेल व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तो नक्की जाऊन बघा आणि करून बघा. त्यानंतर मी मोकळी डाळ करून घेतली आहे. चणा डाळ जी असते ती भिजवून ठेवली होती आणि त्यानंतर तिला वाटून घेतले ओबडधोबड आणि तिला पण मिरची, कढीपत्ता असं घालून छान फोडणी द्यायची. पाण्याचा हबका मारून छान दणदणीत वाफ देऊन शिजवून घ्यायचं आणि मस्त होते मोकळी डाळ पण, जी साधारण बऱ्याचदा गणपती विसर्जनाला काही घरी केली जाते तशीच करायची आहे. त्यानंतर मी पालकाची भाजी जी असते, डाळ भाजी, तिला पालक, आंबट चुका, मुगाची डाळ, तुरीची डाळ असं सगळं मिक्सरला शिजवून घेतलं आणि मग फोडणी दिली आहे थोडे कोरडे मसाले घालून. त्याच्यामध्ये आंबट चुका आणि आमचूर पावडर घातल्यामुळे थोडा गुळाचा वापर केलेला आहे. मस्त लागते ती पण तशी डाळ भाजी. तर नक्की आंबट चुका वापरून करून बघा. त्यानंतर आपली सगळ्यात महत्त्वाची भाजी म्हणजे लाल भोपळ्याची भाजी. ही भाजी खूप खास आणि अप्रतिम असते आणि महालक्ष्म्यांच्या पानामध्ये, त्या नैवेद्याच्या पानामध्ये हिला पण खास मानाचं स्थान आहे आणि हिच्या करण्याच्या पद्धतीमुळे ही भाजी खूपच छान लागते चवीला. याच्यामध्ये कांदा लसूण नसूनही ही चमचमीत होणारी अप्रतिम भाजी आहे. याच्यातला मसालाच खूप खास असतो, ज्याच्यात सुकं खोबरं, खसखस, मिरची, कढीपत्ता, त्याच्यानंतर चिंच घातली जाते या भाजीमध्ये, मेथी दाणे घातले जातात. तर अशा हा मसाला कोरडा करून ठेवून दिला आणि या भाजीला फोडणी दिल्या की लवकर शिजणारी अशी ही छान होणारी भाजी आहे. चिंच घातल्यामुळे किंचित याच्यात पण गुळाचं प्रमाण घातलेलं आहे. खरं तर इथे मिळणारा लाल भोपळा थोडा गोडूस असतो. भारतात मिळणारा खूप छान चवीचा असतो, तर त्याला गूळ नाही घातला तरीही चालू शकतं. तर अशा छान पद्धतीने होणारी भाजी नक्की करून बघा. याचा पण डिटेल व्हिडिओ मी चॅनलवर शेअर केलेलाच आहे. गरम पाणी घातल्यामुळे भाजीला छान तेलाचा तवंग येतो आणि अतिशय सुंदर दिसणारी ही भाजी चवीलाही तितकीच छान लागते. नक्की करून बघा. तर अशा प्रकारे डाव्या बाजूचे, उजव्या बाजूचे असे सगळे पदार्थ झाले. कढी केली आहे आम्ही, त्याच्यानंतर कोशिंबीर केलेली आहे काकडीची, पंचामृत, आंबील, ठेचा, लिंबू डावीकडे, त्याच्यानंतर या 2 भाज्या, भजे, वडा
असा सगळा छान पुरणाची पोळी, साधी पोळी, वरण भात असा सगळा नैवेद्याचा स्वयंपाक आम्ही सगळ्यांनी मिळून केला आहे. नवऱ्यानी पण याच्यात हातभार लावला आहे. वडिलांनी पूजा करून घेतलेली आहे. तर आम्ही असा देवीला अभिषेक केला आहे आणि तिला छान नटवलं, सजवलं आहे. खरं तर हे असं करण्याची काही गरज नसते, पण इच्छा तिथे मार्ग म्हणतात. तर आपल्याला ही घराची जेव्हा आठवण येत असते सणावारांना, तेव्हा तिथे पोहोचावं असं वाटतं, पण आपण जाऊ शकत नाही. तर मग तिथपर्यंत जाण्याचा हा मार्ग आहे आणि देवाला आपल्या हाताने करून घालण्याचा जी संधी मिळते अशीच थोडीशी वर्षातनं एकदा दोनदा, ती संधी कशी सोडावी, तर त्याचा हा छोटासा प्रयत्न आहे आणि असा छान आनंद सगळ्यांनी मिळून साजरा करण्याचा. तर हे काय होतं आत्ता मध्येच, तर पुरणाचा हा गणपती आहे जो गॅसवर आम्ही केलेला आहे. ही पद्धत माझ्या सासूबाईंची आहे. महालक्ष्म्यांचा नैवेद्य करण्याआधी त्या जेव्हा पुरण सगळ्यात पहिल्यांदा करतात, तेव्हा असा गणपती करतात आणि गॅसवर, आणि मग सगळ्या स्वयंपाकाला गणपतीला नमस्कार करून सुरुवात करतात. अशी ही पद्धत आहे. वडे तळण्यासाठी थोडीशी नवऱ्याने पण मदत केली आहे. मग आम्ही काडभाती करून पुरणाची आरती पण केलेली आहे आणि सवाष्ण ब्राह्मण येणार म्हणून छान त्यांच्यासाठी ताट सजवून अशी तयारी करून देवाला, लक्ष्मीला आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला आहे. आणि अशा प्रकारे मनोभावे सगळी पूजा केल्यानंतर आनंदात दिवस साजरा केलेला आहे. घरच्या महालक्ष्म्यांचं दर्शन पण घेतलेलं आहे आणि असा नैवेद्य अर्पण करून सगळा दिवस छान आनंदात साजरा केलेला आहे. तर तुमच्याही घरी महालक्ष्मी अशा सुख, समृद्धी आणि आनंदाच्या पावलांनी येऊत, ही महालक्ष्मी चरणी प्रार्थना. नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.